नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज एका नाही आपण बघा ना सगळी जणी का नाही कच्ची काकडी खात्यात, जेवणाबरोबर काकडी खात्यात, काकडीची कोशिंबीर बी बनवली जाते। तर आज एका नाही मी म्हटलं काकडीची भाजीच बनवूया आपण, म्हणून एका नाही काकडीची भाजी बनवायला मी घेतलेली आहे। तर काकडीची भाजी बनवायसाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया। काकड्या मी चांगल्या स्वच्छ आता धुवून घेतलेल्या आहेत। आधी 5 काकड्या आहेत मोठ्या मोठ्या। आणि काकडीची भाजी बनवायला बघा ही 1 टमाटर घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, हळद, मोहरी, जिरं, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि आपल्याला का नाही शेंगदाण्याचा कूट सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण ही काकडी चिरून घ्यायची। आता ही रानातली काकडी आणलेली आहे, ही काय आपण बाजारात विकत आणलेली नाही, ही रानात आमच्या जाऊबाईंच्या रानात काकडी जी लावलेली आहे त्यांनी ही काकडी दिली। तर आता ही आहे का एकदम कवळी काकडी आहे। तर आपल्याला काय करायचं, ही जसं आपण बटाट्याच्या बारक्या फोडी करतो का नाही तशी आपल्याला ही काकडी चिरून घ्यायची। आता काकडी मी अगोदरच धुवून घेतलेली, त्याच्यामुळे परत धुवायची काय आपल्याला गरज नाही। अशी बारीक बारीक पातळ करायच्या। एकदम बघा ही कवळी काकडी आहे, त्याच्यामुळे आत बी सुद्धा तयार झालेलं नाही, एकदम मस्त अशी बघा काकडी आहे। आता सगळ्या काकड्या मी चिरून घेते। ह्या पद्धतीने काकडी आपल्याला चिरून घ्यायची, पातळ बी नाही आणि जास्त मोठी पण नाही। काकडी चिरून झालेली आहे। आता आपण ही बाजूला ठेवून आता ह्या डिशात आपण 1 टमाटर चिरायचं। आता हे टमाटर सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं। चिरून झालेलं आहे आपलं। आता आपण कांदा चिरून घ्यायचा, म्हणजे कसं सगळ्या भाज्या आधी चिरून घेतल्या का नाही करायला वेळ लागत नाही। कांदा बी आपल्याला असा चौकोनी चिरायचा आहे, गोल बारीक एकदम। जसं आपण सुरीने कांदा बारीक चिरतो का नाही तसं असं इळीने सुद्धा बारीक कांदा चिरायला येतो, पाहिजे असा मोठा बारीक। आपला कांदा सुद्धा चिरून झालेला आहे। आता कांदा झालाय आपला चिरून। आता आपण सगळ्यात अगोदर चूल पेटवून घ्यायची। चूल बी आता पेटलेली आहे आणि कढई सुद्धा चांगली तापलेली। आता ह्याच्यात घालायचे आपल्याला तेल, 1 ते 1.5 पळीचा अंदाज तेल वरती। तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय। उन्हाळा चालू झाला की शरीराला आपल्या का नाही गारवा लागतो, म्हणजे उष्ण गरम पदार्थ आपण खात नाही ना। मग आपण काय करायचं, आता काकडी तर नेहमी गारवा असतो, उन्हाळ्यात तर काकडी जास्त खाल्ली जाते, पण आहे ना कधी कधी पोरं अशी कच्ची काकडी बी खात नाहीत, म्हणून मग आपण त्याच्यापासून भाजी करायची। आता इथं मोहरी घेतलेली आहे, तेल गरम झालेले आहे, अगदी चमच्याचा अंदाजे मोहरी टाकते बघा। एकदम मस्त असं तेल तापल्यामुळं फुलली लगेच। आणि जिरं सुद्धा मोहरी चांगलं फुललेलं आहे, म्हणजे भाजले। आता ह्याच्यात टाकायचं कांदा। कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदलस्तवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याचा ना असा चांगला लालसर, म्हणजे ह्याचा रस कांद्यातला का नाही पूर्ण उतरला पाहिजे। असा एकदम फडफडीत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला।
बघा कांदा आपला भाजलेला आहे एकदम मस्त असा. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं हे चिरलेलं टमाटर. आता ही टमाटर मऊ होस्तवर आपल्याला का नाही शिजवून घ्यायचं. आणि हे टमाटर शिजण्यासाठी का नाही आपल्याला थोडंसं ह्याला टाकायचंय मीठ. मिठाने काय होतं पाणी सुटतं आणि मग पटकन ही शिजलं जातं. आता ही चांगलं बारीक शिजवून घ्यायचं हे टमाटर. वारं सुटलं या त्याच्यामुळं झाडना चुलीच्या बाहेरच ठेवतो. आता चांगलं टमाटर आपलं मऊसूद व्हायला लागलं. आता चांगलं मऊ शिजलंय. आता ह्याच्यात घालायचं आपल्याला चमचा कांदा लसूण मसाला. एक 1.5 चमच्याचा अंदाज टाकते. हे बी चांगलं आपल्याला ह्याच्यात एकजीव करून घ्यायचं. मग टाकायची आपल्याला हळद. ही घरची हळद आहे त्याच्यामुळं एकदम फुल चमचा टाकत. आता हे चांगलं सगळं परतून घेतलं अगदी तेल सुटत तोपर्यंत. मस्त असं ह्याला तेल सुटलेलं आहे. आता ही धुवून चिरून घेतलेली काकडी ह्याच्यात टाकायची आपल्याला. चांगली ह्याला परतून घ्यायचं. आता कुणी ह्याला हिरवी मिरची बी टाकतो. पण काय होतं हिरवी मिरची टाकली का नाही काळ्या चटणीची पोरं निदान असं एकदम बघा ही काकडीची भाजी आहे तरी बिन बटाट्याच्या भाजीसारखी दिसते. पण आपण हिरव्या मिरचीची म्हणलं की पोरं मग म्हणतात काय असते हिरवी. हिरव्या मिरच्याची पण करतात ही काकडीची भाजी. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार बनवली जाते. आता सगळीकडून परतून मी एकजीव करून घेतला. आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे कूट. शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता तेल सुटत तोपर्यंत ह्याला आपल्याला हलवत राहायचं. वार का असं तेल सुटायला लागतं. एकदम कसं तेल सुटताना दिसतंय. आता सगळीकडून चांगला एकजीव करून हलवून घेतलं. आता ह्याला आपण ना थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा. लय बी पाणी टाकायचं. कारण काकडीत अगोदरच पाणी असतं त्याच्यामुळे लय पाणी टाकायचं नाही. आता एवढ्या पाण्यावानी कमी जाळावे का नाही आपल्याला काकडी शिजवून घ्यायची. आता आपण थोडंसं पाणी टाकले आणि आपण टमाटर आणि कांदा शिजवून घेताना मीठ टाकलं होतं. पण तरी बी आपल्याला थोडंसं मीठ वरणी टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये करायचं आपण झाकण ठेवायचं. झाकण आपल्याला असं ठेवायचं आणि ह्याच्यावरती पाणी घालायचं. म्हणजे ह्याची वाफ तयार झाली की आतली काकडीची भाजी चांगली शिजली मऊसूद शिजली. चुलीला जाळ मात्र बारीक लावायचा. आता पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. आता आपली आतली काकडीची भाजी तयार झाली का बघू. एकदम बघा मस्त अशी झालेली आहे. आता ही ताट आपण असंच खाली ठेवायचं.
कमी पाण्यावरती केलेली आहे. आता ह्याला एकजीव करून घ्यायचा. हा बघा एकदम मस्त असा ह्याचा गाळ झालेला आहे. आता आम्ही अगोदरच भाकरी केलेली आहेत. आता आमचा दादा तुम्हाला टेस्ट करून दाखवून. तर जेवाय ताट करायच्या अगोदर आहे का नाही ह्याच्यावर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती ह्याच्यावरती अशी टाकते आणि मग परत सगळीकडून ह्याच्या कुठला एकजीव करते. एकदम छान अशी काकडीची भाजी आपली तयार झालेली आहे. वास बी लय भारी सुटलेला आहे. आता आमच्या भाकरी मी अगोदरच केलेल्या होत्या. दादा चल टेस्ट करून दाखव. चल आता कर सुरुवात जेवायला. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही काकडीची भाजी तयार केलेली आहे. अगदी घरगुती सामानामध्ये आणि कमी साहित्यामध्ये. एकच नंबर झाली झाली ना जेव पोट करायला. झाली का नाही बरोबर मीडियम आहे ना. आय होय काकडीची भाजी केली तशी काकडीची कोशिंबीर करते. हो करायची की. मी मागतो की मोठ्याला काकड्या मोठ्या रानात गेल्यावर देईल की आणून काकड्या करायची कोशिंबीर. तर चला मग मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ आवडला असला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमची काकडीची भाजी कशी काय झाली का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.